नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने घर बांधले जाते. जसं की आमचा जुना कौलारू घर होता, त्या 70 वर्षापूर्वीचा घर होता, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष झाली ते का. तर आता आम्ही त्या पाडून दुसरं घर बांधतो. तर तुमका मी दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ह्या सगळ्यांना JCP लावून आम्ही लोकांनी प्लेन करून घेतलं. आधीच्या माझ्याकडे काही फोटो आहेत, मी तुम्हाला दाखवेन स्क्रीनवरती. तर हा पूर्ण JCP लावलो आणि पूर्ण आधी थै तगत आम्ही वरपर्यंत पूर्ण प्लेन केलं, तुम्हाला दाखवते. आणि बाकी हे एवढा जेवढं दाखवता चौकट त्याच्यात आपलं घर बांधचा. तर तुम्हाला दाखवते मी. आता ही समोरची बाजू येईल म्हणजे हे आपला मेन दार असताना तर आपलं हो लोटो जातलो हे लोटो. तर हे तुम्ही हे बघू शकतास की केळी बी पाडलं सगळे, कारण की हे JCP लावलो. पूर्ण हे प्लेन करूचा होता, कारण की घर बांधताना पूर्ण जागा अशी प्लेन पाहिजे. तर हे जेवढी पण झाडं होती सगळी तोडलो आणि अशी खाली टाकलो, माती पूर्ण प्लेन केलं, एवढी जागा लेवल करून घेतलं. बघा, यो माड होतो, माड पण तोडून टाकलो, कारण की त्या साईडला माड होता, तो माड तोडलो, कारण की ते जागा होई या पाठीमागे जागा वाढतली या. तर मित्रांनो, ह्या बाजूला वाटतं बेडरूम येतले आहेत हे. तर ही बघा अशी चौकट पाडल्याने रेक पाडून त्या एवढ्या जागेमध्ये घर बांधूचे आहेत. तर तुम्हाला मी पुढे दाखवते, थांबा. तर ही एक खयची तरी पडी येतली या, परत पुढे एक पडी येणार आहे इकडे. हे इकडे पडी येईल, ही मध्ये एक जागा इथे एक पडी येतली. आणि ह्या साईडला म्हणजे हे शेवट ह्या पडी या. तर मला वाटतं हे पाटलाचा रस्त्याला, कारण की हे पाटणा असा, मग ही पाटलाचा रस्ता आणि ती जी जागा ती पुढे आहे, मग ते पुढला दार झाला. तर हे जे इकडे होतं, ही माती तुम्ही बघू शकता इकडचीच आहे. इकडे आमचं माडाचं झाड होतं. माड तर माझ्या व्हिडिओमध्ये मागे आहे, बघितले असेल तुम्ही. ते इकडे हा माड होता. तो जागा पाहिजे असेल, जागा कमी पडते, त्यामुळे JCP लावून तो माड तोडला. मी तिथे दाखवला तो माड. तर इथली ही जागा पण झाली आहे, एवढी इथे जागा वाढली आहे. तर आता इथे जे पण सामान असेल घरकामाला, जसं की चिरे बिरे लागतील, ते आम्ही इथे लॉरीने उतरून घेऊ. तर ही बघू शकता, ही पाठची जागा पूर्ण, ही पाठची जागा झाली. तर हे इथे पण रूम आहे तसे, हे खाली तुम्ही बघू शकता उतरून की केवढा अंतरा. तर हे बघा, सकाळी थोडं पाणी मारलेलं त्यामुळे ही अशी एक पडी येतली एवढी. तर याचा बांधकामचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच. जर गावाला नक्की असलं तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला मी पूर्ण दाखवेल. तर हे आहेत, हे इथे असे चिरे बसणार आहेत आणि इथनं असे आता उभा राहायला सुरू करू आपण. तर ह्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. तुम्ही बघू शकता हे सगळे असे पडी येतले आहे. तर हे जेवढं पण सगळं हा ना ह्या JCPने लावून घेतलं. आणि JCPने जे आहेत पूर्ण हे काम केलं 2 दिवसामध्ये, पूर्ण हे जागा करून दिली आहे इथे. आणि जसं पाहिजे होतं तसं मला वाटतं, जे असणारा हा रस्ता येईल असा पुढल्या दारासून पाटल्या दाराला जायला. आणि हे सगळं JCPचं काम आहे, पूर्ण नीट करून दिले. तर हे बघू शकता, ही वाट आहे, वाटेपर्यंत इथपर्यंत घर येणार आहे. हां, ते इकडून ते पूर्ण तिकडपर्यंत आहे हे. हे सगळं ढिगारो इथे ठेवलेलं आहे. तुम्हाला मी तिकडे आमची आई भावाने दाखवते, जी का आम्ही बाहेर ठेवलो. त्याचं पण एक कारण आहे. तर मित्रांनो, हे आमची भवानीचं मंदिर आहे. तर आमचं असं असतं की जे घरातली जी भवानी आहे ती का दुसऱ्या कोणत्या घरात नेऊ शकत नाही. तर जसं की आता आमचा घराचं काम चालू आहे, म्हणून जेवढा पण सामान आम्ही बाजूवाल्यांच्या घराकडे ठेवलो, म्हणजे जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत आम्ही थै राहतलो. पण भवानीक नाही नेऊ शकत. तो भवानीक जी एवढी आधीची जी घराची जागा होती थैच ठेवलं. बघा, आम्ही अशी खोपी बांधलो. खोपीमध्ये हे बघू शकता.
तर हा नवीन बांधकाम आपलं सुरू झालेलं आहे. जे JCB लावून घेतलेलं आहे, अजून काम पूर्ण सुरू करायचं आहे. तर जसं सुरू होईल त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. बघा. तर मंडळी, माझ्या प्रयत्नाने तुमका मी व्हिडिओ दाखवमध्ये व्हिडिओमध्ये सगळा घरकामाचा काय रूम असतले ते सगळं तुम्हाला दाखवचा प्रयत्न केले. तर JCB लागलेलो हा, आता पुढचं काम बाकी आहे. तर जेवढा काम झाला तेवढा तुमका मी दाखवले. तर बाकी सगळा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.